हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आम्हाला आहे ना बाहेर फिरायला जायचं आहे आणि पिकअपमध्ये सर्वजण आम्ही जाणार आहोत. तर ती चालू काही होईना तर मग आता इथे भाऊन ते सर्वजण लोटत होते पिकअपला. तर मग पिकअप झाली चालू. तर आता येथे सर्वजण आम्ही आता पिकअपमध्ये बसलेलो आहोत. तर फुल एन्जॉय. दुपारचे 12 वाजलेले होते आणि वरतून ऊन पण भरपूर होतं. आम्हाला ज्या स्पॉटला यायचं होतं ना त्या स्पॉटला आता येथे आम्ही आलेलो आहोत. तर बघू शकता तुम्ही, ओळखू शकता कुठे आलेलो आहे आम्ही. तर येथे आम्ही ना मार्कंड ऋषीला आलेलो आहोत. तर मग आता येथे पायऱ्या चढत होतो. तर येथे बघू शकता पायऱ्या चढायला लागलो तरी आम्हाला दम लागायला लागलेला होता. मग आता म्हटलं आता वरती कसं जायचं, इतकं ऊन पण होतं आणि सर्वजण मुलं पण छोटे छोटे घेऊन आलेलो होतो. तर येथे पायऱ्यां ते वगैरे चढलो. तर वरती निम्म्या टप्प्यावरती आलो. तर बघू शकता दृश्य खूप छान असं दृश्य आहे. तर वरतून बघायला ना खूप छान वाटतं. तर मग मी येते ना, मला काही मोह आवरला नाही. मग मी थोडा व्हिडिओ पण काढला. इथे बघू शकता सर्व काही डोंगरच दिसतात. तर मार्कंड ऋषीच्या शेजारी ना भरपूर असे डोंगर आहे. तर मग येथे आम्ही ना भर उन्हाळ्याचे आलेलो आहोत. तर येथे ना सोमवती अमावस्याला असे भरपूर येत असतात. सोमवती अमावस्या असली का तेव्हा मग माझ्या पण सोमवती अमावस्याच्या आहे ना 5 फेऱ्या झालेल्या आहेत. तर अमावस्या असली का आम्ही तेव्हा जायचो. तर तेव्हा आहे ना पावसाळ्याचे येत होतो तेव्हा आम्हाला काही जास्त असं चढायला पण जाणवत नव्हतं. आता आहे ना उन्हाच्या आलो आहे ना जास्त त्रास होतोय. तर दम पण लागत होता. तर येथे बघा शंभू आहे ना रिषभच्या पाठीवरती बसलेला आहे. तर मग आम्ही हसत होतो, माकडाच्या पिल्लासारखाच चिटकून बसलेला आहे. तर इथे बघा आम्ही सर्व बहिणी आलेलो आहे. तर माझी 3 नंबरची बहीण आहे ना ती गंगापूरला गेलेली होती त्यामुळे ती काही येऊ शकलेली नाही. तर येथे अनुष्का पण आलेली आहे. तर तिला सुट्ट्या असल्यामुळे मग ती पण नाही येऊ शकली. नाहीतर तिला कॉलेज असतं ना त्यामुळे मग ती अपडाऊनच करत असते. तर आज सुट्टी असल्यामुळे मग ती पण आम्ही सर्वजण माता इथे मार्कंड ऋषीच्या डोंगरावरती आलेला आहोत. तर कशासाठी, तर मग करवंद खाण्यासाठी. तर भरपूर असे करवंदाचे झाडं आहे वरती. तर आम्हाला आहे ना वरती मार्कंड ऋषीला पण जायचं होतं. पण मग माझ्या मोठ्या बहिणीचा आहे ना पाय दुखत असल्यामुळे मग आम्ही एवढं जास्त वरती काही चढू शकलो नाही. आणि छोटे छोटे मुलं पण होते. तर वरती चढायला ना थोडं जास्तच अवघड असल्यामुळे मग आम्ही मधल्याच टप्प्यावरती आलेलो होतो. येथे बघू शकता करवंद, खूप काळे काळे करवंद झालेले आणि काही करवंद आहे ना असे खराब पण होऊन गेलेले होते. तिथं काही कोणी जास्त खुडायला नसल्यामुळे ना मग काही करवंद खराब होऊन जातात. तर येथे बघा भरपूर असे करवंद पण निघालेले आहेत. तर मग मी पटपट असे खाली हाताला जितके होते तितके पटपट असे खुडून पण घेतलेले होते. आणि शंभू पण होता, त्यांना पण पहिल्यांदाच असं करवंद खायला भेटलेले होते. वणीपासून आहे ना जवळ मार्कंड ऋषीचा डोंगर आहे. पण इतकं म्हणजे लग्न झाल्यापासून मी काही मार्कंड ऋषीच्या डोंगरावरती आलेले नाही. म्हणजे लग्नाच्या आधी ना माझ्या 5 फेऱ्या झालेल्या आहे मार्कंड ऋषीच्या. तर येथे मग रिषभचं चाललेलं होतं चला आपण करवंद खायला जाऊ. तर मग आम्ही सर्वजण आता छोटे छोटे मुलं ते सर्वजण आता करवंद खाण्यासाठी आलेलो होतो. तर शंभूला तर रिषभनंच गडावरती उचलून घेतलेलं होतं. त्यानंच गडावरती उचलून आणलं आणि खाली पण घेऊन जाणार होता तो. करवंद दिसल्यानंतर आम्ही सर्वांनी करवंद पहिल्यांदा खाऊन घेतले आणि मग आमचं सर्वांचं पोट भरल्यानंतर आम्ही माता इथे ना पिशव्या पण भरायला सुरुवात केलेली होती. तर आता भरपूर असे करवंद होते. तर मग पिशव्या पण भरून घेतलेल्या आहे. घरच्यांना पण आता करवंद घेऊन जायचे आहे आम्हाला. तर मग करवंद खायचं झाल्यानंतर आम्ही मग आता येथे डोंगरावरती ना छान असा फेरफटका मारत होतो. बघू शकता आणि सपाटी भरपूर मोठी असल्यामुळे ना मग भरपूर असं फेरफटका मारून आलेलो होतो. आणि वरती ना उंच डोंगर दिसतो. तर तेथे ना मार्कंड ऋषींचं मंदिर आहे. तर मग इतक्या वरती काही जाता येणार नव्हतं आणि इतक्या वरती जाणं पण शक्य नव्हतं. तर माझ्या मोठ्या बहिणीचा पाय दुखत असल्यामुळे आम्ही मग काही वरती गेलेलो नव्हतो. आणि छोटे छोटे मुलं पण असल्यामुळे मग जास्त काही रिस्क घेतली नाही आम्ही. मग येथून बघू शकता सप्तशृंगीचा पण डोंगर दिसतोय. तर मग येथूनच आम्ही सप्तशृंगीच्या मंदिरासमोरच आलेलो होतो आणि येथूनच आम्ही देवीचं पण दर्शन घेतलेलं आहे. तर बघू शकता खूप छान असं वातावरण होतं आणि मुलांना ना असं खेळायला भेटल्यानंतर ते खूपच आनंदी झालेले होते. येथे बघू शकता भरपूर असे आम्ही पलटण आलेली आहे. तर मग त्यानंतर घरी पण आलेलो होतं. तर मुलींचं चाललेलं होतं क्रिकेट खेळायचं. तर येथे बघा 2 टीम तयार केली आणि त्यांचं खेळत होते. तर वातावरण पण खूप छान वातावरण झालेलं आहे. तर वरती बघू शकता आभाळ पण आलेलं होतं. असं झालं होतं का पाऊस येतो का काय, पण पाऊस काय आलेला नव्हता. आणि मुलं छान असं वातावरणामध्ये ना फुल एन्जॉय करत होते. तर स्वरा पण येथे खेळण्यासाठी आलेली होती. तर तिनं पण छान असं बॅटिंग वगैरे केली.
मुलं एवढे दमलेले होते डोंगर चढून, पण त्यांना काही थकवा जाणवत नव्हता. पण घरी आल्यानंतर लगेच त्याने क्रिकेट पण टीम तयार केल्या आणि येथे खेळायला लागलेले आहे. तर येथे बघा स्वरा छान अशी बॅटिंग करू राहिली. तर ती पहिल्यांदाच असं क्रिकेट खेळू राहिली. इथे आहे, पण मग इथं काही जास्त क्रिकेट खेळत नाही ती वनीला. चला मग आजचा व्लॉग इतकाच होता. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा. बाय. तर येथे शंभू पण ट्रॅक्टरवरती छान असं ते एन्जॉय करत होता. ट्रॅक्टरची चावी काढून घेतलेली होती, पण मग तो बसलेला होता ट्रॅक्टरवरती.